स्वागतम सुस्वागतम। निसर्गरम्य अशा या पवित्र ओझरे खुर्द या गावामध्ये श्री देव गणपती मंदिर या ठिकाणी श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ गणेशवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते आहेत ते सन्माननीय आमचे मित्र श्रीमान सुनील गडदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील श्रीमान सुधीर दामोदर दाबुष्टे या माऊलींचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। श्री देव गणपती विश्वस्त मंडळ ओझरे खुर्द सार्वजनिक रत्नागिरी यांच्यातर्फे या ठिकाणी हा भव्य असा मागी गणेश उत्सव याचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। स्थानिक भजन मंडळ श्री सिद्धिविनायक प्रसादी भजन मंडळ ओझरे खुर्द गणेशवाडी मंडळाचे गोवा सन्माननीय मंदार दाबुष्टे छोटा पप्पावर कुमार सुमित अमोल जागृते तबलावादक कुमार मीर भावे यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे संगीतकारी भजन मंडळातील उपस्थित गोवा सन्माननीय श्रीमान समीर आंबळे नंदकुमार पांचाळ अमोल चव्हाण महेंद्र नांदोडकर सिद्धेश मेस्त्री सतीश पांचाळ अभय नांदोडकर आलेकर व जितेश कांबळेकर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। त्यांचे पप्पावादक सुशांत मेस्त्री तबलावादक संदीप नांदोडकर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। या ओझर खुर्द गावातील प्रसिद्ध शिवकालीन नृत्यकला दाखवणारे मंडळ गंगावीस तालीम ओझरे खुर्द वस्तात कैलासवासी शिवराम सीताराम दाबुष्टे आणि ही काळा पुढे नेणारे त्यांचे नातू कुमार प्रथमेश उर्फ पंड्या दाबुष्टे या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मान्यवर मंडळी नाट्य कलाकार भजनीबुवा मकवाजवादक तबलावादक अन्य कलाकारांच्या प्रदर्शन उत्सव होतो। त्याचप्रमाणे महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो। माझी गुरुमाऊली भजनवासी गुरुवर्य कैलासवासी चिंतामणी बुवा पाटकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो। त्याचप्रमाणे गुरुवर्य जीवनमणी बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आपले साऊंड सन्माननीय रोहित पेंडाली यांचं सुद्धा इथे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। परमेश्वरा तुम्हाला उदंड आयुष्य देव गणपती गजानन तुमच्या या धंद्यामध्ये बरकत यावी। माझ्या जोडीला मिळालेले बोल ते सन्माननीय माझे मित्र आणि आजच्या रात्री पुरते प्रतिस्पर्धी जगात उभा म्हणून ते माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार संदीप लोकेबुवा लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। जमलेल्या मायबाप रसिकांना मागी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्तानं प्रथमतः सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा देतो। भजनाची सुरुवात माझ्याकडे आलेली आहे। भजन अक्षरात 3 आहे। भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा। भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन। भजन म्हणजे भक्तीचं साधन। पकवास, टाळ, पेटी, तबला, ताल, सूर, लय
याचा एकत्र संगम म्हणजे भजन. परमेश्वराकडे कलियुगामध्ये जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भजन. अनेक प्रकार सांगतात भजनी बुवा, आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्ही ते भजन ठेवला डबलबारीच्या माध्यमातून 100% मनोरंजन आणि चांगलं काहीतरी घेण्याचं कर्तव्य आज 100% लोकभावाने आम्ही करणार. 100% आमचा विश्वास तुम्हाला आम्ही देतो. एकदा लोकभावांसाठी टाळ्यावर जमावले. ठीक आहे, सुरुवात करूया. पुढे पुढे आगे आगे देखा होता है क्या. अतिशय प्रेम करणारे आणि माझे शिष्य या ठिकाणी त्यांची मंडळी आलेली आहेत आणि ते सात संगतीला बसलेले आहेत. ते आमचे शुभम वायगणकर आणि त्यांची मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सांज झाली नयन झाली फिरकीतले एकामी रे घरीचा साध भगवदा मगरी. क्या बात है. गबद भग मगरी पकवानला साथ करतायत जे सुप्रसिद्ध मृदंगमणी महेश परब यांचे शिष्य तुषार लोट. एकदा जोरदार त्यांच्यासाठी. आणि तबल्याला आहेत अतिशय गोड वाद्य करतात तबल्याला आणि नाजूक हात त्यांचे आहेत आणि गोड बोलतात ते भावेश लाड. एकदा जोरदार त्यांच्यासाठी झाल्या. माझ्या लोकभावांकडे आहेत ते आमचे सर्वांचेच लाडके ऑलराऊंडर कलाकार, कशात कमी नाही आणि अतिशय गुणी स्वभाव योगेशजी सामंत पकवानवादक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे तबलावादक आमचे परममित्र सुप्रसिद्ध तबलावादक संदेशजी सुतार यांच्यासाठी सुद्धा दिला आणि त्यांच्या मंडळीसाठी टाळा. धन्यवाद.
वाढवा गुणारंभ आरंभ तो निर्गुणांका अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या गावात आल्यानंतर, या पवित्र गावामध्ये आल्यानंतर पाय ठेवल्यावर समजतं आपल्याला होते सुख, शांती आणि समाधान. गणेशाच्या कृपेने एकजूट या गावाचे असल्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम आहे. गेली 4 वर्ष एक मंदिराचं काम चालू आहे. थोडंसं किरकोळ बाकी असेल, पण सगळ्यांचं याच्यात योगदान आहे हे मंदिर होण्यासाठी. फुलना फुलाची पाकळी म्हणतात, सगळ्यांनी योगदान देऊन या गावामध्ये. कारण देवांचा देव गणपती जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होता गणपती, तोची गणाचा गणपती. ते बसले काका, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा गणपती होता. विश्वाची निर्मितीच मुळात गणेशानेच केलेली आहे.
म्हणून आदिदेव गणपती म्हणून प्रथम मान गणपतीचा, पहिली पूजा गणपतीची केली जाते, नंतर बाकीचं. एवढा मोठा हा देव आहे. विश्वाचा विश्वकर्ता म्हणजे गणेश. आणि अशा या गणेशाची स्थापना या गावामध्ये तुम्ही केलात. आणि हे जागृत देवस्थान आहे. हे देवस्थान ही मूर्ती आहे, ही नवसाला पावणारी आहे. आणि एवढा मोठा तुम्ही ही सेवा करता. 100% ह्याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम या व्यासपीठावर आणि या कार्यक्रमात 100% होणार आहे, मला पूर्ण विश्वास आहे. कारण तुमची एकजूट आहे. कारण भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार आमच्या साईडला, दशावतार शक्तितुडा नमन जाकडी या परंपरा या सिंधुदुर्ग जिल्ह्याला, या कोकणाला आपल्या लाभलेल्या आहे. रत्नागिरी आमचा जिल्हा होता तो, आता सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला, तर आमचा रत्नागिरी जिल्हा होता पहिला. ही परंपरा जपणारा या जगाच्या पाठीवर जर जिल्हे कुठले आहेत, आपल्या हिंदू धर्माची परंपरा जपणारे 2च जिल्हे एक नंबरला आहेत, तो माझा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा. आणि अशा पवित्र जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि अतिशय सुंदर नियोजन तुम्ही कार्यक्रमाचं केला. दोन्ही बुवांना उत्तम प्रकारचं जेवण बघा. हो जेवढाच ना भरपूर नाही वाटत नाही जेवल्यासारखे म्हणून. हा बोला, हे पाहिजे एक तरी असं कोणतरी असणार त्याच्याशिवाय. आणि हे फक्त कोकणातच. हा पेटाव तिकडे आमच्या सावंतवाडी साईडला हे वा उडव. सावंतवाडीला त्या दिवशी बारी होती, उडव. तर एक पट्टा आहे बघा भाषेचा. सावंतवाडीच्या पुढे उडाळला आलो, हे बुवा भुसकाट मार. कणकवलीला आलो, हे बुवा वाट लाव. यांच्या देवगड साईडला हे बुवा चकना उडव. तुमच्या साईडला इकडे आल्यानंतर बघा पेटव. त्याच्या जरा पुढे गेलो, हे बुवा खदलव. त्या दिवशी अलिबागला बारी लोकेबांची आणि माझी. एक 20 रुपये घेऊन आला बक्षीस. म्हणजे तो तयारच होता पहिला येणारा, पण तो तयारीत होता. म्हणजे समजा तुम्ही कसं तयारीत आला वर आणि 20 रुपयाचं बक्षीस दिलं. आणि मला सांगतो बुवा पेटव. मला सांगतो बुवा काय साथ बघा, भाषा बघा त्यांची वापरायची पद्धत. तिकडे हा हे बुवा, समोरच्या बुवाच्या मुळात हात घाल. मी बोललो हे 20 रुपये तू दिलेस ना, अजून माझ्याकडनं 20 घे आणि तुझा तूच घालून घे जा बाबा, हे माझं काम नाही. म्हणजे अशी लोक असतात, पाहिजे लोक. कारण हौशे नवशे डबलबारीला येतात. मनोरंजन झालं पाहिजे आणि सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी येतात. मनपूर्वक सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी भजनाची सुरुवात भजना स्वरूपामध्ये करतो. या मंडळासाठी एवढं सांगू इच्छितो, आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. हे तुमचं मंडळ, ओदरे गावचे मंडळ, याचा संपणार नाही कधी जाणारा, याचा संपणार नाही कधी जाणारा, याचा संपणार नाही कधी जाणारा. मला पूर्ण धन्यवाद. भेटो सगळं होणार आहे. युट्यूब चॅनलवाले आलेले आहेत. युट्यूब चॅनलचे दोन्ही चॅनल आहेत. तुम्हाला चॅनलवाल्यांना सुद्धा मी लाख लाख धन्यवाद देतो. लाख लाख धन्यवाद देतो. कारण चॅनलवाले सगळ्या फार महत्वाचे आहेत आमच्यासाठी. फार माझ्यासाठी ते एकदम मोठा धक्काच देणारा चॅनलवाला मला भेटला. असे असतात. पण एक माझी विनंती आहे तुम्हाला की चांगलं आहे ते टाका. कारण हे जग बघतोय सगळं. हे जे तुम्ही पाठवणार ना चॅनलमध्ये, हे संपूर्ण जग भारत देश बघतो. त्याच्यामुळे कृपा करून जे, कारण आमचंच नाव कुठेतरी बाहेर वाईट, कोकणाचं नाव बदनाम होणार. जे चांगलं आहे ते घ्या. माणूस हा चुकतो, मी काय लोकेबुवा काय कोण चुकतो, पण ती चुकी तिथे दाखवू नका. एवढीच माझी विनंती. चांगलं आहे ते दाखवा. लाख लाख धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा.
गमरी झालेली झाली निघा मबधानिका मबधानिका रे निका जानी पर साधनी पर मबनी मब गमरी झालेली मबधानिका निधनिका मबधानिका निधनिका मबधानिका निधन मबधानिका निधनिका मबधानिका निधनिका मबधानिका निधन मबधानिका निधनिका मबधानिका निधनिका मबधानिका निधनिका जर वाजवत टाळ्या पहिली डबलवाली वाजवते माझ्याकडे मी तेव्हा ना वाजवली तरी तो घाबरता बाबा घाबरायचं ना काय होईल ते होईल श्रीकांत चालतंय 17, 13, 19, 15 रोजच आहे चालायचं मेन ज्याच्यासाठी आपण आलो ते काम झालेलं आहे ते काय 13, 14, 17 ते होतच जाईल
माझी विनंती आहे दोन्ही बुवांसाठी फक्त टाळ्यामध्ये कंजूसी करू नका, टाळ्या वाजवा जोरात की बुवांना जोश आला, कारण टाळ्याला जीएसटी लागलेली नाही, जोरदार टाळ्या वाजवा.